आदरणीय स्पर्धा संयोजक, सन्माननीय परीक्षक, स्पर्धक मित्र तथा रसिक श्रोते हो, मी तेजल अशोकराव देशमुख प्रस्तुत स्पर्धेत विषय मांडते आहे भारतीय लोकशाही किती परिपक्व, किती अधुरी. मित्रांनो, लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेले शासन म्हणजे लोकशाही. यातील लोक हीच खरी आव्हानप्राय समस्या आहे असे मला वाटते. कारण भारतासारख्या खंडप्राय देशात अनेक जाती धर्माचं, भाषा संस्कृतीचं कडबोळ म्हणजे ही लोक हो. आणि या लोक नावाच्या प्राण्याने या लोकशाहीची पार राजेशाही, घराणेशाही, सरंजामशाही करून टाकली आहे. आणि त्यामुळेच वाढती लोकसंख्या, आव्हानात्मक गुन्हेगारी, ढासळती अर्थव्यवस्था, जातीपातीचे ध्रुवीकरण, नैतिक मूल्यांचा ऱ्हास, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा ढासळता डोलारा, नक्षलवाद, प्रांतवाद, भाषावाद, महिलांवरील अत्याचार, अतिरेकी विचारसरणी आणि सहकाराचा झालेला स्वाहाकार यांसारखी आव्हाने निर्माण झाली आहेत. ते म्हणतात ना, आंधळं दळतं कुत्रपीठ खातं, आंधळं दळतं कुत्रपीठ खातं, दळण कुणाच्या मालकीचं? लोकशाहीचं राज्य चाललंय, बोलायचं नाही बाकीचं. मित्रांनो, लोकशाही प्रामुख्याने 3 स्तंभांवर उभारलेली आहे. या 3ही स्तंभांचा विचार करिता पहिला स्तंभ म्हणजे विधिमंडळ, म्हणजेच संसदेचा, ज्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे थेट जनतेशी संपर्क येतो. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आपल्याला तो पाहायला मिळालाच आहे. इथे मतदारांच्या हातावरची शाई ही ॲसिटोन किंवा तत्सम द्रव्याने तेव्हाच निघत होती, तेव्हाच पुसली जात होती. मला वाटतं ही पुसली जाणारी शाई नसून पुसली जाणारी लोकशाहीचीच लक्षणे आहेत. दिवसेंदिवस या कार्यामधली पारदर्शकता नष्ट होत चाललेली आहे. पहिले EVM, नंतर पाडू आणि अशाच प्रकारे विविध गोष्टींच्या माध्यमातून पारदर्शकता नष्ट केली जात आहे. मग भारतामध्ये सुद्धा एक दिवस नेपाळसारखी स्थिती उद्भवण्यासाठी वेळ लागणार नाही. आता दुसरा स्तंभ म्हणजे न्यायपालिका. मित्रांनो, ही न्याय नावाची गोष्ट मला फक्त गोष्टीतच पाहायला मिळते. ते म्हणतात ना, डॉक्टराचं स्वेटर आणि वकिलाचं खेटर आयुष्यात कधीच पाहायला मिळू नये. पण जिथे लाखो खटले प्रलंबित आहेत अशा देशाच्या न्यायव्यवस्थेबद्दल तुम्ही काय म्हणाल? ते तर कधीही म्हणतात, तू मंद राहो, बाहेर जाओ. न्यायपालिका, न्यायव्यवस्था म्हणजे लोकशाहीचा कणा, ती सुद्धा खिळखिळ होताना आपल्याला पाहायला मिळते. आता तिसरा स्तंभ म्हणजे प्रशासन, म्हणजे सरकारचा प्रत्यक्ष चेहरा. इथे एक म्हण मला आठवते, अधिकारी तुपाशी आणि जनता उपाशी. म्हणजे नोटबंदीच्या काळामध्ये अधिकाऱ्यांच्या घरात प्रचंड संपत्ती नवीन नोटेसह आढळत होती. याचाच अर्थ भ्रष्टाचाराची मुळे खोलवर रुजली गेली आहे. जातीपातीच्या राजकारणाशिवाय निवडणुका पूर्ण होऊच शकत नाहीत. जिथे 5ही वर्ष न तोंड दाखवणारे लोकसेवक एकदा का निवडणुका आल्या का तुमच्या मंदिराचा कळस करू, तुमचं समाज मंदिर बांधू असं करून गठ्ठा मतदान मिळवतात, ते पुन्हा 5 वर्ष न भेटण्यासाठीच. तर सध्या आरक्षण आणि ॲट्रॉसिटीचा धूर किती जास्त निघेल याकडे सर्व पक्ष पाहत आहे. महिला सबलीकरण, स्त्री सक्षमीकरण हा फक्त गप्पांचा आणि महिला आयोगाचा विषय होऊन बसला आहे. इथे 5Gच्या काळात अजूनही स्त्री सुरक्षित नाही, हे स्त्रियांवर घडणाऱ्या अत्याचारांच्या घटनेतून दिसून येते. शेतकरी आत्महत्या हा ज्वलंत प्रश्न असताना शेतमालावर प्रक्रिया उद्योग करणारे कारखाने महाराष्ट्रात फक्त 4%. यात कुठलेही कृषी मंत्री काहीच करू शकले नाही. ह्या सर्व घटना डोळ्यासमोर आल्या की एकच प्रश्न उभा राहतो, भारतीय लोकशाही किती परिपक्व आणि किती अधुरी आहे. अतिरेकी दहशतवाद हे भारतासमोर एक मोठे आव्हान आहे. या लोकांना भारताचे नागरिकत्व पाहिजे, पण कायदा वेगळा लागतो, काश्मीर वेगळा लागतो. मित्रांनो, विषयाची व्याप्ती आणि वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी तुम्हाला एवढंच सांगू शकेल, जिथे मर्यादित स्वार्थ आणि मर्यादित गरजा तिथेच लोकशाहीत सुखी होईल प्रजा, तिथेच लोकशाहीत सुखी होईल प्रजा. चला तर लोकशाही वाढवूया, लोकशाही घडवूया. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.